मंत्री एकतर दौऱ्यावर असतात किंवा मंत्रालयात येत नाही अशा तक्रारी वारंवार येत असून नागरिकांना अडचणींना तोंड द्यावं लागत आहे। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहे की मंत्र्यांनी नियमितपणे मंत्रालयात उपस्थित राहावं। यावर मंत्री गिरीश महाजन म्हणाले की मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांच्या समस्या लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना आठवड्यातून किमान 2 दिवस मंत्रालयात उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहे आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या सूचनांचं पालन केलं जात आहे। नाही, खरं आहे, कारण मंत्रालयामध्ये मंत्री असले पाहिजेत, अन्यथा आपण दौरेच करतो आहे किंवा मंत्रालयात येत नाही असं अनेक वेळा तक्रारी मी आता 35 वर्ष झाले आमदार आहे। मला या संदर्भामध्ये बरीचशी माहिती आहे। काही मंत्री असतात पूर्वीपासून मी बघतो की मग ते मंत्रालयामध्ये येतच नाहीत, मग घरी बसून कारभार करतील बंगल्यावर किंवा मतदारसंघात किंवा दुसऱ्या जिल्ह्यात दौरे करतात, पण मंत्रालयातही राज्यभरातून येणारे लोक त्या ठिकाणी असतात आपल्या अडचणी घेऊन, तक्रारी घेऊन। त्यांच्या तक्रारीचं निवारण झालं पाहिजे यासाठी मंत्री हे ॲटलिस्ट 2 दिवस तरी मंत्रालयामध्ये असले पाहिजे असं कंपल्सरीच मी म्हणेल, अशा सूचना मुख्यमंत्री मोदयांनी सर्वांना दिलेल्या आहेत आणि त्या योग्य आहेत। तर विदर्भातील सर्वात मोठ्या गोसेखुर्द सिंचन प्रकल्पावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आपली प्रतिक्रिया दिली। ते म्हणाले की तत्कालीन जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात 20,000 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती। या निधीत धरणामुळे बाधित झालेल्या गावांच्या पुनर्वसन आणि नव्या भूसंपादनासाठी आवश्यक असलेली रक्कम देखील समाविष्ट आहे। प्रशासन हा प्रकल्प युद्ध पातळीवर पूर्ण करण्याबाबत गंभीर आहे। हा प्रकल्प पुढील 1.5 ते 2 वर्षात पूर्ण होईल आणि हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा मिळेल असंही ते म्हणाले। मला वाटतं आत्ताच आपण मान्य देवेंद्रजीच त्यावेळेला त्या खात्याचे मंत्री होते, त्यावेळेला त्याला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे। जवळपास 20,000 कोटी रुपयाची सुप्रम आपण त्या ठिकाणी दिली आणि त्यामध्ये हे सगळे बुडीत गावं आहेत, लँड ॲक्विजिशनचा प्रश्न आहे, अधिग्रहण करण्याच्या जमिनी त्याचाही प्रश्न आहे, त्याचे पैसे त्यात घेतलेले आहेत। मला वाटतं लवकरच, कारण आता तो वॉर लेवलवर देवेंद्रजींनी तर अतिशय वॉर लेवलवर हा विषय घेतलेला आहे, लवकरच हा प्रश्न त्या ठिकाणी सुटणार आहे। ज्यांना पैसे द्यायचे शेतकऱ्यांना, ज्याचे लँड ॲक्विजिशन झालेले आहेत त्यांना सर्वांना पैसे तात्काळ आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत आणि हा प्रकल्प अगदी आमच्या वॉर लेवलवर आहे। हा मला या 1.5-2 वर्षामध्ये पूर्ण करायचा आहे। तर मला या बाबतीत अजून काही पूर्ण माहिती नाही, पण निश्चित शेतकऱ्यांना न्याय देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू।